आपण आधी सारखी मजा रवली नाही ना सणांमध्ये. होय तर गणपतीत तेवढी माणसं येतात म्हणून तरी तो सण होतो. माझे पण भाऊ कधी सणासुदाक येत नाही. माझ्या नावावर जमिनीचं तुकडो ठेवलं नाही तेवढंच, तो पण मांगरातलो. त्यांका कसला सण नाही कसला काय. मी हे राहिलं एकटोच. काय झालंस काय? माझ्या मतदारसंघात असून एकटो म्हणतो स्वतः. आज या ठिकाणी होय गप्प बस गप्प बस. आपण विषय कसा मुंबईत बघा गणपतीचा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा होता की नाही. आपण पण आपल्या गावात प्रत्येक सण फार मोठ्या प्रमाणात साजरा करायचो. पुढच्या वर्षी नागपंचमी ना हो भलं मोठं नाग आणूया. हो सो याना कोंडा कोंडा. हा फुल पब्लिसिटी. दुकाने बिकाना लावायची, गर्दी जमा करायची, फुल धमाल. गप मेल्या. सणाचं असं भपको करण्यापेक्षा ते मनाने साजरे करू कोय. कोण येऊन देत न येऊन देत आपल्या कोकणातली संस्कृतीने सण आपण साजरे करू होय. आपण मी काय म्हणतोय, स्वप्नात नाग इल्यावर धनलाभ होता त्या खरा काय हो? तसा एकदा झाला होता. हा म्हणजे माझ्या पहिल्या बायलेच्या गावातला माणूस होतो. हो त्याच्या स्वप्नात नाग गेलो आणि नेमकं नागपंचमीच्या दिवशीच त्याला सोन्याचं हांडू मिळालो. हे असं भरलेलो. बापरे काय सांगतास? काय रे तुझ्या स्वप्नात नाग गेलो काय? माझ्या स्वप्नात काय रे? मॅट झालंस काय? असं किती विचारतं? काय नाही रे, मी एक लॉटरी काढलंय. नागपंचमी तो नाग पावलो तर पावलो. बनोरा ए बनोरा तडाच होते बनोर काय बाहेर गेलो हा. घरात राहतो कसं होय काय तोंड कमी वाजता घरात. बघलस ना बघलस नागराजा, तू मालक असस. मी तुका भावासारखं मानते, तुझी पूजा करते, तुका ओवाळते. एकच म्हणणं आ माझं, ह्या म्हातारीचं तोंड कायमचं बंद कर आणि कान उघड, चांगलेच उघड. इतका वेळ पूजा केली म्हणा नाग काय समोर येऊन आशीर्वाद द्यावचो नाही. ते का पुण्य करूक लागता पुण्य. हा फटकी इली या म्हातारी. ओ माका नका शिकवा पुण्याच्या गोष्टी. माझ्या आईशी बापचा निलय पुण्य केलेला. ए नागेशा, बघलास ना कसा चालला आता. आता तूच काय ता कर यांच्या कानाचा. काय वहिनीनू झाली काय नागपंचमीची पूजा? होय तर मनोहर काय दिसत नाही तो. काम आहे त्यांका, बाहेर गेले होत. अय, मग काय मागितलास काय नागपंचमीचा? ऐकलंस? आता कानावर पडला तर ऐकलंय. कोणाक काय सांगू नका. मी कधी कुणा काय सांगतय काय? छे कळला. देतय चाय. बाका पण गोडभर चाय दी. देतय जरा धीर धरा. खीर खीर कोणी मागितल्यान? देवा काय बोलू का सांगू यांका. हे गा पातोया हैसर ठेवू. साप अरे साप इलो साप. साप साप इलो. साप म्हणजे माझो भाव इलो. माझ्या भावाने माझी हाक ऐकली. माझो भाव इलो. काय हा साप? काय हा? काय हा? काय हा? माका नागोबा पावलो. माका लॉटरी लागली. माका लॉटरी लागली. माका लॉटरी लागली. माझो भाव काय हा? आव बेया आव आणतोय. आओ आव नाही हो, माझो भाव काय हा? साप इलो ना, माझो भाव इलो. पाव अगो नागपंचमीस पाव कसलो खातस? ए देवा, पाव नाही हो, माझो भाव नागेशा. तो साप गेलो तो माझो भाव परत इलो. नागेशा पावलंस रे, माका पावलंस. माका लॉटरी लागली. माका लॉटरी लागली. लॉटरी
मनोहरच्या घरातलो नाग माका पावलं, माका लॉटरी लागली, माका लॉटरी लागली. काय झाला काय? अरे मनोहरच्या घरातलो नाग माका पावलं, माका लॉटरी लागली. माका लॉटरी लागली, माका लॉटरी लागली, लॉटरी लागली. मॅट झालो की काय? अरे नाम आज गिरायक नाही वाटतं. आज नागपंचमी ना, कोण केसर वस्त्र मारून घेऊ तयार नाही. मी काय म्हणतो, तुझी दाढी खूप वाढलेली आहे बरे. ना बे रवण दे. आज नागपंचमी हा. माका लॉटरी लागली, माका लॉटरी लागली. मनोहरा, तुझ्या घरात नाग इलो ना, त्याने माका आशीर्वाद दिला. माका नाग पावलो, माका लॉटरी लागली, माका लॉटरी लागली, माका लॉटरी लागली, माका. काय झालं काय? अरे मनोहरच्या घरातलं नाग माका पावलं, माका लॉटरी लागली, माका लॉटरी लागली, माका लॉटरी लागली. मनोहराकडे इलेलो नाग मामण्यात पावलो. या काहीतरी भलताच असतला. मनोहरच्या घरात नाग शिरा पडली ती म्हणजे ह्या वर्षी चांगला जाणार ते का काय तर. बघ सविता, माझो ह्याच्यावर विश्वास नाही. हो पण जाऊन बघू किलो हरकत काय हा. गायत्रीकडे नाग किलो म्हणजे धन येत ना. अगो पण लॉटरी तर वामण्याक लागली हा. नागराजा, बघ मी तुझ्यासाठी काय केला. तुका बसूसाठी मी आसन तयार केलेला. बे नाही करू कसला व्यसन. हा हा काय तर मशारीचा हात एवढाच. अरे नागराजा, तूच बघ रे हा काय चालला. ही का जर नीट ऐकू केला ना तर मी रोज नागपंचमी साजरी करी. आता कसले ऋषी पंचमी इली गो. काय करता काय कळणार नाही बाबा. तुमका कळता ना सगळा, पण तुम्हीच करा. काय मरा त्याचीच वाट बघतायस गो तू. आता बरोबर येऊ दे, त्याका सांगते. आता ते येऊन काय करणार, तुझ्या कानाचं ऑपरेशन करणार काय. प्रवचनात गेलो हा. प्रवचन काय, ऑपरेशन ऑपरेशन. याका काय सांगताय मी उगा. इलो. माझा भाव इलो. नागेशा, माझा भाव इलो. वहिनी, मी जर ऐकलंय तर खरं काय हो. भाऊजींनो, माझा भाव परत इलो. मी त्याका हाक दिलीये ना, माझ्या हाक एक ओ देव परत इलो. भावा, हा, माझो भाव रक्षाबंधनच्या दिवशी सगळ्यांका सोडून गेलो होतो. वाईट झालं. घर सोडून गेलो होतो, तो आजच्याच दिवशी परत इलो. नाही नाही, पण तो जो घर सोडून गेलो तोच ह्यो. ह्या कशावरून? त्याचा पण नाव नागेशच होता, ह्यो पण नागेशचा. बघा बघा कसा आसनावर बसलो. तुम्ही हे लक्ष ठेवायच्यावर बोलत राहा. बाहेर बरीच तयारी करूची. हा किती वेळ बांधतात, पटापटा बांधा बरे. तुम्ही हय उभी कित्या. हे बाहेर बाहेर किती सांगताय मी कित्या. चला तर बाहेर. नागाचं दर्शन घेऊचा आम्हा. हो पोट वाचा. दर्शन घेऊचा असत तर 10 रुपयाची देणगीची पावती फाडूची लागते. हा हा देऊ 10 रुपये काढा. काय मास्तरानो, 3 हात. काय मास्तरानो, आज छान आहे. सोडलंय कशा सुहास. असो कोणाच्या घरात नाग येता काय? येत सर पावत नाही ना. असो वामण्या पावलोच ना. बरं असा नाही काय खोटं बोलताय का मी? चल. थांबा थांबा थांबा. दर्शन घेऊचा. नाही नाही, आता त्याची झोपाची वेळ झाली ना. सुहास हा, आता तुम्ही मास्तर आहात, तुमका दर्शन घेऊचा ना. नवसाक पावणारो. काय माझे पाच पडायचो ना. खालचा नको वाचू, वरचा वाचा.
दर्शन देणगी 10 रुपये फक्त. दर्शन घ्यायचं असं तर 10 रुपये द्यायचे लागतात. 10 रुपये पण नको घेऊ दर्शन. असू दे 10 रुपये द्या ना. हे एकटेच दर्शन घेता ना. दोघ जा. अजून 10 रुपये द्या. पटकन पटकन. ठीक आहे पावती. एकच पावती. असं का 2 माणसा मनाने लिहून देतो. हा, लिहू. चला चला. लवकर जा लवकर. येवा येवा माझ्या पप्पूक दर्शन करायला घेतले पप्पानू माका सापाक बघूता अरे असं पटकन जाशील तर चावत ना तू. ना ना माका सापाक बघूता अरे असं काय करत ना ना पप्पानू माका सापाक बघूता पप्पानू माका साप बघूता लावलंस पद. ओ ते का बघूच आता काहीतरी करा ना तुम्ही. काहीतरी करा का. एका एकट्यात फुकट सोडले तर बाकी सगळे फुकट जाते. माझ कळसो धंदो चौपट करून टाकशील. आता दर्शनाचा रवा दे. आधी जाऊन दुकानावर बस. दुकान माहिती काय मांडलं. हो घे बाई माझी. अरे बाजूको बाजूको. सगळ्या मित्रांका घेऊन जा आणि ते चिरमुले बांधूक मदत कर. जा जा त्या औषध जरा मदत कर जा. नागेशा हे दूध पी. नैवेद्य म्हणून दूध ठेवलेला. तुका काय व्हया सांग मी सगळा करून दे. फक्त या त्रासापासून माका मोकळो कर. हा वहिनीनू काय करतास या. साहेब कधी दूध पिता काय. पण माझो भाव दूध प्याचो ना. हो? हा त्याका लय आवडायचं दूध. भाऊ कोजागिरी तर टोपभर दूध एकटोच पियाचो. आणि आज माझो भाऊ परत इलो. मग त्याका दूध दिल्याशिवाय मी ठेवीन काय. करा करा भावाचे लाड करा. मी जरा बाहेरची परिस्थिती बघून येते. हा मी काय म्हणतोय तुका वाईज खिमाट करून घालू काय. पूजेचं ताट 25 रुपये जरा जरा दर्शन पूजेचं घ्या. ताट 25 रुपये अगे बाई सुट्टे नाही हो हा दर हे हा, घे किती तू. पावते फाडलं. 4 फक्त 4. खोटा बोलायचं काम नाही. मी सगळे पावते मोजून ठेवलेले होते. हा तुझ्या पावतीचे पैसे मी खातलय. अरे माका लॉटरी लागली. अरे हे बघ संदीप आणि हे बघ. घे बाई हे घेवा काय सुहास दुकान टाकलास. गर्दी बघा काय जमली गर्दी. तुमका सांगा खऱ्या अर्थांना आज मनोहराचा घर पावन झालेला आपण. हाय पण फायदो बघितलंस. अरे मेले किती कमवणार आणि खै खै ठेवणारस. तेव्हा संदीपा खरा तर तुका आनंद होय. मागा पावती फाड आतमध्ये जा. नागाच्या समोर हात जोड. बघ तिकीट तुकाच मिळता की नाही ता. मॅट झालंस काय. आज ना उद्या माकाच तिकीट मिळणारा. आज या ठिकाणी बळीच्या घरात हा. आज तरी त्या का बळी नको म्हणू दे. बरा मनोहराच्या घरात नागराजा येऊन माझो मतदार संघ त्यांना पावन केलेलो हा. मी आश्वासन देत आहे. मी निवडून दिलंय की ह्याच मनोहरच्या खळ्यात मी नागराजाचा देऊळ बांधेन. पण संदीपा कॉन्ट्रॅक्ट माकाच द्या. मॅट झालंस काय. हे काय चाललं. दर्शन घेऊ. दर्शन काय फुकटचा. पावती फाडूचे लागते 10 रुपये द्या. हा देवा एक देवा. हा एक देवा. एकच. आम्ही जुळे आहो ना. बायको पण एकच करताला. त्याला 20 रुपये काढा. माझे 10. हे घे. ते. काय रे काय बघतं. 10 रुपये जेवण पण गावता. हो हो गावात गावात दे 10 रुपये दे. हा घेवा. दर. आता एक काम कर. काय 25 रुपयाचा नारळाचा ताट घे आणि अख्ख्या नारळाचा खोबरा खा. जा. हा वहिनी खाय चालला. किरीचं नैवेद्य दाखव की लय. नाही ता बरोबर आहे. आपण पावती तुम्ही द्या मग. चला पावती फाडू या. या बाजू. काय चालला. मॅट झालंस काय. आता तुका काय वेगळं सांगू आहे काय. हा अरे असो नाग येत नाही. कधीतरी पुण्य केले असतील ना त्याचा फळ आहे हा. मी काय म्हणतो मनोहरा पावती फाडायला जा ना आतमध्ये. ए मॅट झालंस काय. हा. त्याचा घरा नाग त्याच्या घरात इलो. पावती तो कसं पाडता. अरे हे असो तसो नाग नाया पावणारो नागा. अरे ह्याच्यामुळे माका लॉटरी लागली काय रे. काय बोलतोस काय. मग तुमच्या गजाली आणि तुम्ही. अरे वामन्या जरा पावतीचा बघ. हा मी आज जाते नाही तर मनोहर काहीतरी गोंधळ घाली. जा जा बघ जा काहीतरी. नवसाक पावणार ना खया. हैसरा नागेशा नावा भावा माझो
ह्याच्यात हा हो काय सा हाय हाय हा नैवेद्य आणले ठेव ठेवते गाणं पण रचले अगं मग म्हण गो म्हण म्हणा इलो देव नागेशा माझ्या घरात रवाया घरात रवाया सारो गाव गजमलो त्याचं कौतुक बघाया कौतुक बघाया चला सया ग सख्यानं त्याच पूजाच कराया पूजाच करूया पाच फण्याचं दर्शन दे कामात सफला कामात सफला छान ह्यो तुमचं पण भाव हा अरे हिचं भाव तर माझा भाव बरे हा काहीतरी काय चालला हो तुम्ही जरा हळू बोला माझो भाव हा त्याका त्रास होईल ना हा हरवलो होतो ना अहो तोच परत इलो आ त्याचा पण नाव नागेशच होता ना योसा बिलो ना तो सोड तो जो गेलो ना तो तुमका सगळ्यांका कंटाळूनच गेलो असा अहो काय बोलतास तुम्ही एक तर काय करत नाही आणि माझो भाव इलो तो काहीतरी करता तर तुमका बघवत नाही काय काहीतरी अहो मग काय मग मनोरा शांत राहा बाहेर भक्तांची रांग लागली माहितीये मग बघा बघा हे त्याका पण कळला म्हणून कसं फळो काढलो बघा वहिनी मी काय म्हणतो एकाच फण्याचो नागा हा काय झाला बाहेर सगळ्यांका सांगले 5 फण्याचो म्हणा हे बाळ, मग हे आता टेन्शन घेऊ नको आपण 4 लावूया ना दोन्ही बाजूक 2-2 अरे काय चालला या तुम्ही थांबा हो वहिनी आता काय अजून एक प्रॉब्लेम हा काय झालं आता 10चो आकडोच दिसणार नाही मग हे काय टेन्शन घेऊ नको आपण काढून घेऊया ना खडून हो अरे काय चालला या काय झालं मनोरा काय झालं म्हणून काय विचारतोस हा तुका खैसून पैसे कमवायचो तो मी सांगूक नको भारी तिकिटी लावलंस ह्या मुक्या प्राण्यांचा खेळ करतस प्राणी म्हणा नको माझा भाव आतो तू गप गो आज मी बोलतलय हे म्हातारीक ऐकू येत नाही तर हे का कसा सांगायचा हा प्रश्न आणि या सगळ्यांका ऐकू येता पण ह्यांना समजून कसा सांगायचा हा प्रश्न आता ह्या काय वाचता अरे बघ मनोरा आज तुझ्या दारात ना जत्रा भरतली जत्रा मग स्पीकर लावलं साधो सुधो स्पीकर ना डीजे काय सांगतास काय भाऊजींना ए, गप, ए, चल बाहेर चल बायला चल बाहेर चल बाहेर चल ए बायला बाहेर हो वहिनी बाहेर हो मी तुम्हाला बाहेर व्हा अहो काय करतस अहो ऐका काहीतरी बंद करा तमाशा हा ए तोंड गप कर बंद करा काय बोलत नाही म्हणून काही करशाल काय हा तो साप माझ्या घरात आश्रयासाठी येलो तर त्याका देव बनून कैद केलास त्याका दूध पाजलास पण साप दूध पित नाही हे तरी माहिती आहे का तुमका नाही श्रद्धा असत तुमची मका काय म्हणूच नाही यावर पण तुमच्या श्रद्धेपायी त्याचा किती हाल करतस स्वस तुका पैसे कमवूच आहात ना कमवतो अरे पण तुझ्या गरजेसाठी त्याचं बळी किती घेतस अमने तुका कितीची लॉटरी लागली अरे 100 रुपयाचे तिकीट काढले होतोय त्याच्यात माका 50 रुपये लागले म्हणजे नुकसानच झाला पण ह्यो नाग बघितल्यावर अख्ख्या गावात बोंबलत सुटलंस माका लॉटरी लागली जर तुका लॉटरी लागली नसती ना तर ह्यो तुझ्यासाठी देव झालो नसतो फक्त एक जनावर राहिलो असतो अरे आज नागपंचमी हा आणि सण साजरा करायच्या नावावर बाजार मांडलास रामेश्वरा आम्ही नेहमी तुझ्याकडे सद्बुद्धी दे एवढाच मागतो पण करताना मनाक येता ताच करता आणि तसाच वागता माफ कर रे आमका सद्बुद्धी दे आम्ही देव करून तुका श्रद्धेने पुजतला पण असं कैद करून नाही ठेवणार अशा प्राण्यांचे हाल होऊ नये याची काळजी घेऊ रे बाबा माफ कर आमका ही 500ची नोट कोणाची
तुमची कोणाचीच नाही म्हणजे ह्याचा अर्थ हो धनलाभा. म्हणजे मनोहराच्या घरातलो नाग आहे ना हो खरं हा. ए, सुवासा. माझ्या भावीला नागेश